आजच्या व्हिडिओसाठी मी पॉवर सिस्टीम हार्मोनिक्स फंडामेंटल ॲनालिसिस अँड फिल्टर डिझाइन हे जॉर्ज यांचं पुस्तक मी आज रेफरन्सला घेत आहे. यामधून आपण हार्मोनिक्स, त्याचे फंडामेंटल्स आणि बऱ्याच ठिकाणी हार्मोनिक्स कमी करण्यासाठी कुठल्या-कुठल्या पद्धती वापरल्या आहेत, त्याचा आपण पॉवर सिस्टीममध्ये हार्मोनिक्स हा प्रकार फार पूर्वीपासून अस्तित्वात होता. पण तो हळू त्याची तीव्रता वाढत चालली आहे. याला कारण म्हणजे बहुतेक ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट वापरतो. लिफ्टमध्ये मोटर ड्राईव्हसाठी आपण इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह सिस्टम वापरतो. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल यामुळे सायनुसॉइडल सिग्नल ही आपल्याला प्युअर सायनुसॉइडल सिग्नल ही मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला अनेक हार्मोनिक्सना तोंड द्यावं लागतं. आपण साधा फॅन रेग्युलेटर जरी घेतला, तरी पूर्वी आपण साधा फॅन रेग्युलेटर वापरायचो, ज्यामध्ये एक रजिस्टर असायचा आणि त्या रजिस्टरने करंट कंट्रोल होत होता. आता आपण पॉवर आपण कंट्रोल करण्यासाठी, फॅनचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरून बनवलेला स्पीड कंट्रोलर म्हणजेच फॅन रेग्युलेटर वापरतो आणि त्यामध्ये सुद्धा सायनुसॉइडल सिग्नल ही आपण त्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्यामुळेच हार्मोनिक्स हे तयार होतात. हे हार्मोनिक्सचं वाढतं प्रमाण हे ज्या वैद्यकीय कंपन्या आहेत, त्या ठिकाणी देखील वैद्यकीय उपकरणं यांच्यामध्ये अपयश येऊ लागलं. त्याचप्रमाणे आपण जर पॉवर सिस्टम बघितली, तर पॉवर सिस्टममध्ये ट्रान्सफॉर्मर किंवा इतर काही जे इक्विपमेंट्स आहेत, त्यामध्ये फेल्युअर यायला लागले. याला कारण म्हणजे लोड जो आहे, हा जास्तीत जास्त प्रमाणात हा पॉवर फॅक्टर खराब करू लागला. कारण हार्मोनिक्स त्यामध्ये यायला लागले. इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आपण जेवढे जास्तीत जास्त वापरतोय, तेवढा इंडक्टिव्ह लोड, कॅपॅसिटिव्ह लोड हा वाढत चाललेला आहे. इंडस्ट्रीजनी ज्या ठिकाणी इंडक्टिव्ह लोड जास्त आहे, त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी कॅपॅसिटर बँक वापरण्याचं ठरवलं आणि कॅपॅसिटर बँक वापरल्यामुळे इंडक्टिव्ह लोड हा कॉम्पेन्सेट झाला आणि त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर हा इम्प्रूव्ह झाला. प्रत्येकजण हार्मोनिक्स आज इम्प्रूव्ह करण्यासाठी बराच प्रयत्न. जर आपण सायनुसॉइडल सिग्नल घेतला, तर सायनुसॉइडल सिग्नलमध्ये हार्मोनिक्स कंटेंट हे 0 असतात. परंतु सायनुसॉइडल सिग्नल हा मिळणं फार कठीण आहे. कारण आपण ज्यावेळेला कन्व्हर्टर वापरतो, त्यावेळेला कन्व्हर्टरचं आउटपुट हे कधीही प्युअर सायनुसॉइडल सिग्नल असू शकत नाही. कन्व्हर्टर हे दिवसेंदिवस वापरण्याची गरज ही वाढत आहे. त्याचप्रमाणे लोड हा इंडक्टिव्ह कॅपॅसिटर असा असणार आणि त्याला पर्याय नाही आणि त्यामुळे हार्मोनिक्सचं प्रमाण हे वाढतच जाणार आहे. आता हा हार्मोनिक्समध्ये जे कंटेंट्स आहेत, ज्याच्यामुळे हार्मोनिक लॉसेस होतात, ते म्हणजे काय? तर हार्मोनिकमध्ये एक फंडामेंटल सायनुसॉइडल सिग्नल आहे आणि त्या सिग्नलच्या मल्टिपल टाइम्स हे फ्रिक्वेन्सीज तयार होतात आणि तो जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर असतो, तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर हा एक नंबर असतो. जो नंबर इंटिजर असतो आणि तो इंटिजर मल्टिपलने बऱ्याचशा फ्रिक्वेन्सीज ह्या तयार होतात. या फ्रिक्वेन्सीज काढणं हे आपलं काम असतं आणि हे फ्रिक्वेन्सीज आपण जेवढे कमी करणार, तेवढे आपल्याला लॉसेस कमी होणार आणि हाच लॉस आहे हार्मोनिक लॉसेस. आता हा सर्व जो हार्मोनिक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, हार्मोनिक अभ्यासण्यासाठी वापरतात, ती असते फोरियर सिरीज. फोरियर सिरीज काढल्यानंतर आपल्याला फंडामेंटल सिग्नलची फ्रिक्वेन्सी कळते आणि त्याच्याशी निगडीत हायर फ्रिक्वेन्सीज कुठल्या आहेत ते कळते आणि त्यानंतर त्यानुसार आपण फिल्टर डिझाईन करू शकतो. डिस्टॉर्टेड वेव्हफॉर्म जी आहे ती त्याचप्रमाणे जी डिस्टॉर्टेड वेव्हफॉर्म तयार झालेली आहे त्या कारण आजकाल आपण स्टॅटिक डिव्हाइसेस वापरतो. तर स्टॅटिक डिव्हाइसेस हे लिनियर नसतात. त्यामध्ये लिनियरली तुम्हाला आउटपुट व्हेरी होताना दिसणार नाही. त्या नॉन लिनियरिटीमुळेच हार्मोनिक्स तयार होऊ शकतात. GNU प्लॉट हा एक सॉफ्टवेअर आहे आणि ज्या सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर आपण अशा प्रकारचे ग्राफ आपण मिळवू शकतो. हार्मोनिक स्टडी करण्यासाठी GNU प्लॉट हे अतिशय उत्तम सॉफ्टवेअर आहे. हे लिनक्स, विंडोज या व्हर्जनवर चालू शकतं. हे जे प्लॉट मी दाखवत आहे हे मी GNU प्लॉट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर काढलेले आहेत. यामध्ये इक्वेशन देऊन ते इक्वेशन जर तुम्ही सिम्युलेट केले तर अशा प्रकारचे वेव्हफॉर्म मिळतात. यामध्ये पहिली वेव्हफॉर्म आहे ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आणि त्यामध्ये मग सेकंड हार्मोनिक्स ॲड करायचं असेल
तर पहिली तुम्हाला डबल फ्रिक्वेन्सीने वेवफॉर्म काढून दाखवली आहे, त्यानंतर ट्रिपल फ्रिक्वेन्सीने वेवफॉर्म काढून दाखवली आहे आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट हार्मोनिक्स म्हणजे फंडामेंटल सिग्नल म्हणजे पहिल्या वेवफॉर्ममध्ये सेकंड हार्मोनिक्स वेवफॉर्म म्हणजे 1/2 साइन 2 ओमेगा टी ॲड केल्यानंतर वेवफॉर्म कशी दिसते ती तुम्हाला दिसेल. त्यानंतर थर्ड हार्मोनिक्स म्हणजे 1/3 साइन 3 ओमेगा टी ॲड केल्यानंतर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी पहिली वेवफॉर्म आहे ती कशी बदलते ते दिसेल. आणि शेवटची वेवफॉर्म जी आहे त्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्ये 1/5 ऑफ फिफ्थ फ्रिक्वेन्सी ती जर दॅट इज 1/5 साइन 5 ओमेगा टी हे ॲड केल्यानंतर कशी वेवफॉर्म येते ते दाखवलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे फोरियर सिरीज या मॅथमॅटिकल टूलने आपण हार्मोनिक्स स्टडी करू शकतो. आता या हार्मोनिक्स जर अभ्यासायचे असतील तर त्याच्यासाठी बरेचसे इक्वेशन्स हे आपल्याला स्टडी करावे लागतील. आपण GNU प्लॉटने बघितलं की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्ये मल्टिपल फ्रिक्वेन्सीज ॲड केल्यानंतर कशा प्रकारे वेवफॉर्म तयार होते. मॅथमॅटिकल इक्वेशन ज्याला फोरियर सिरीज म्हणतात त्याच्या आधारे आपण हे इक्वेशन लिहू शकतो. त्यामध्ये एफ ऑफ टी A0 प्लस कॉस आणि साइन टर्म हे आलेले आहेत आणि H इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी म्हणजे हार्मोनिक्स या वेगळ्या फ्रिक्वेन्सीजसाठी आपण कॉस आणि साइन टर्म घेतलेले आहेत. हे जर इक्वेशन नीट बघितलं तर A0 म्हणजे एक डीसी सिग्नल आहे आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये ऑड सिग्नल आणि इवन सिग्नल साइन टर्म आणि कॉस टर्म हे ॲड झालेले आहेत. त्यामुळे A0 इज इक्वल टू जर तुम्ही इंटिग्रेशन केलं तर तुम्हाला एक कॉन्स्टंट टर्म मिळेल जो डीसीशी रिलेट करतो. त्यानंतर कॉस टर्म आणि साइन टर्म याचे इक्वेशन्स AH आणि BH या स्वरूपात दिलेले आहेत. CH इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AH स्क्वेअर प्लस BH स्क्वेअर हा टर्म आपल्याला काढता येईल आणि किती फेज शिफ्ट झाला यामध्ये तो आपल्याला AH बाय BH ने टॅन इनवर्स करून करता येईल. ह्या इक्वेशनचा उपयोग करून आपण वेवफॉर्म पुन्हा प्लॉट करू शकतो आणि GNU प्लॉटमध्ये ज्या प्रकारे वेवफॉर्म आपण ॲड केल्या त्या प्रकारे या इक्वेशनने सुद्धा आपल्याला हार्मोनिक्स तयार करता येतात. या हार्मोनिक्स मध्ये काही गोष्टी आहेत की ज्याच्यात पर्टिक्युलर वेवफॉर्मला ऑड सिरीज अर्थात AH ही 0 असेल किंवा इवन सिरीज अर्थात BH म्हणजे साइन टर्म हे 0 असतील. तर ऑड आणि इवन हे वेवफॉर्म आपण यानंतर बघू शकतो. ऑड सिग्नल वेवफॉर्म आता मी आपल्याला दाखवत आहे आणि या ऑड सिग्नल वेवफॉर्मचं जर आपण नीट बघितलं तर ॲव्हरेज त्याचा 0 येणार अर्थात DC सिग्नल 0 असणार आणि त्यामुळे A0 इज इक्वल टू आपण जर इंटिग्रेशन काढलं तर त्याची व्हॅल्यू आपल्याला 0 येते आहे. त्याचप्रमाणे ऑड सिग्नल AH इज इक्वल टू 1/π आणि इंटिग्रेशन काढलं तर आपल्याला AH सुद्धा 0 मिळतोय. आपण जर वेवफॉर्म नीट बघितला तर आपल्याला दिसून येते की एफ ऑफ मायनस टी इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ टी म्हणजेच ही सिग्नल ऑड सिग्नल आहे. जर तुम्ही एफ ऑफ 360 बघितला आणि एफ ऑफ 360 -60 केला तर एफ ऑफ 300 याला -IM येतोय. आपण एफ ऑफ 420ला म्हणजे 360 प्लस 60 केला तर आपल्याला +IM येतोय. यावरून लक्षात येतं की ही वेवफॉर्म जी ही ऑड सिग्नल आहे आणि ऑड सिग्नल असल्यामुळे आपण जर मॅथमॅटिकली जरी त्याचं व्हॅल्यू फाइंड आउट केली तरी AH इज इक्वल टू 0 आला. त्याचप्रमाणे BH इवन सिग्नल जो आहे तर तो आपण इंटिग्रेट केला तर आपल्याला त्याची व्हॅल्यू 0 येत नाही कारण हा ऑड सिग्नल असल्यामुळे यामध्ये DC सिग्नल 0 आहे आणि ऑड सिग्नल्स हे सुद्धा 0 आहेत. फक्त इवन सिग्नल यामध्ये दिसून येते. शिवाय यामध्ये तुम्ही बघितलं ट्रिपल हार्मोनिक जे आहेत म्हणजे 3N 3, 6, 9, 12, 15 हे जेव्हा असतील त्यावेळेला हा सिग्नल 0 येतोय. परंतु जर यामध्ये जर ट्रिपल सिग्नल नसतील तर मग त्याची व्हॅल्यू ही 3 येते. आपण जी वेवफॉर्म बघितली त्यावरून आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या लक्षात आल्या असतील की ज्या वेळेला इक्वेशन एफ ऑफ मायनस टी इज इक्वल टू मायनस एफ ऑफ टी असं दिसतं त्यावेळेला तुम्हाला कोसाईन टर्म मिळणार नाही आणि वेवफॉर्म ही ऑड सिमेट्री असेल. इवन सिमेट्री म्हणजे एफ ऑफ मायनस टी इज इक्वल टू एफ ऑफ टी असेल त्यावेळी एफ ऑफ इवन सिमेट्री असल्यामुळे आपल्याला साइन टर्म मिळणार नाही, फक्त कोसाइन टर्म मिळतील. त्याचप्रमाणे जर वेवफॉर्ममध्ये हाफ वेव्ह सिमेट्री असेल जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं एफ ऑफ टी प्लस टी/2 इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ टी असं येत होतं. मी त्यावेळेला एक्झाम्पल पण तुम्हाला दाखवलं. त्या ठिकाणी आपल्याला DC कंपोनंट हा 0 मिळाला
आणि इवन ऑर्डरचे जे टर्म्स आहेत ते सगळे कॅन्सल झाले. आणि ह्या एका गोष्टीवरून हे आपल्या लक्षात येईल की जास्त आपण हाफ वेव्ह सिमेट्रीचे वेव्हफॉर्म हे पॉवर सिस्टीममध्ये वापरतो. आणि पॉवर सिस्टीममध्ये या प्रकारचे वेव्हफॉर्म वापरल्यामुळे आपल्याला नेहमीच जे हाफ वेव्ह सिमेट्री वेव्हफॉर्म ही मिळत असते. आणि हाफ वेव्ह सिमेट्री असल्यामुळे आपल्याला झिरो डी सी सिग्नल मिळणार आणि त्याचप्रमाणे जे इवन ऑर्डर हार्मोनिक्स आहेत ते कॅन्सल होणार. फक्त ऑड ऑर्डर हार्मोनिक्स ह्या फक्त आपल्या सिस्टीममध्ये राहतील. आपण अजून एक एक्झाम्पल, आता जी वेव्हफॉर्म तुम्हाला मी दाखवत आहे त्या वेव्हफॉर्ममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की एफ ऑफ मायनस टी इज इक्वल टू मायनस एफ ऑफ टी आहे. तुम्ही एफ ऑफ 60 काढलं तर तुम्हाला प्लस ए मिळेल. एफ ऑफ मायनस 60 काढलं तर मायनस ए मिळेल. त्यामुळे सहज लक्षात येतं की ही वेव्हफॉर्म ही ऑड वेव्हफॉर्म आहे आणि यामध्ये कोसाईन टर्म हे नसणार आहेत. त्यामुळे ए एच इज इक्वल टू झिरो येते. त्याचप्रमाणे डी सी कंपोनंट हे झिरो असणार आहेत आणि इवन हार्मोनिक्स हे सुद्धा नसतील. याला कारण म्हणजे यामध्ये हाफ वेव्ह सिमेट्री आहे. तुम्ही एफ ऑफ टी प्लस ऑर मायनस टी बाय टू करून बघितलं तर मायनस एफ ऑफ टी येईल. टी कॅपिटल टी जो आहे तो कॅपिटल टी इज इक्वल टू 360 डिग्री जर घेतली तर टी बाय टू येतो 180 डिग्री. तुम्ही कुठलाही टी इज इक्वल टू 360 घेतलात आणि त्यामध्ये प्लस अँड मायनस टी बाय टू केलं तर तुम्हाला मायनस एफ ऑफ टी येईल. आणि यावरून लक्षात येतं की ही जी वेव्हफॉर्म आहे यामध्ये हाफ वेव्ह सिमेट्री आणि हाफ वेव्ह सिमेट्री असल्यामुळे आपण सहज लिहू शकतो की यामध्ये डी सी टर्म हे झिरो असणार आहे, डी सी कंपोनंट हे झिरो असणार आहेत आणि त्याचप्रमाणे इवन हार्मोनिक्स ही त्यामध्ये नसतील, फक्त ऑड हार्मोनिक्स असतील. आणि ही जी वेव्हफॉर्म आहे ही 6 पल्स कन्व्हर्टर हा जो इलेक्ट्रॉनिक्समध्ये कन्व्हर्टर आहे त्या कन्व्हर्टरच्या वेव्हफॉर्म ही दाखवलेली आहे. आणि त्यामुळे जे इलेक्ट्रॉनिक्स कन्व्हर्टर असतात त्यामध्ये नेहमी आपल्याला बघायला मिळतं की त्यामध्ये डी सी कंपोनंट आणि इवन हार्मोनिक्स हे नसतात. तर त्यामुळे ह्याची जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि ए झिरो टर्म काढायचा प्रयत्न केलात तर ए झिरो टर्म आपल्याला नेहमी झिरो मिळेल. आणि ऑड हार्मोनिक्स आहेत ते सुद्धा तुम्ही काढण्याचा प्रयत्न केलात मॅथमॅटिकल इक्वेशनने तर ते देखील झिरो मिळतील. मी तुम्हाला मॅथमॅटिकल इक्वेशन याच्यावर आधारे काढलेले हे तुम्हाला मी आता दाखवतो. आता आपल्याला फक्त इवन हार्मोनिक्स मिळत आहेत आणि त्यामुळे आपण इथे इवन हार्मोनिक्स इवन टर्म हे कॅल्क्युलेट केलेले आहेत. आणि हे इवन टर्म कॅल्क्युलेट केल्यानंतर जर इंटिग्रेशन काढल्यानंतर आपण बघितलं तर ऑड हार्मोनिक्स हे आपल्याला मिळालेले आहेत आणि इवन हार्मोनिक्स हे सगळे झिरो झालेले आहेत. कारण ते एकमेकाशी कॅन्सल होतात. परंतु ऑड हार्मोनिक्समध्ये पण थर्ड ऑर्डर हार्मोनिक्स जे आहेत थर्ड मल्टिपल टर्म्स हे आपल्याला झिरो झालेले दिसत आहेत. 1, 5, 7, 11, 13, 17, 19 असे टर्म आपल्याला दिसत आहेत पण मल्टिपल ऑफ 3 हे टर्म आपल्याला दिसत नाहीयेत. काही वेळा पॉवर सिस्टीममध्ये आपल्याला सायनुसायडल सिग्नल कडून अजून त्याला मॉडिफाय करण्यासाठी किंवा अजून त्याला सायनुसायडल टर्मच्या जवळ नेण्यासाठी काही वेळा आपल्याला थर्ड हार्मोनिक्स हे सुद्धा ॲड करावे लागतात. आणि थर्ड हार्मोनिक्स ॲड केल्यानंतर आपले जे हार्मोनिक जे लेवल असते ती कमी होते आणि सिग्नल सायनुसायडल सिग्नलच्या जवळ जातो. त्यामुळे थर्ड हार्मोनिक्स हे सुद्धा काही वेळा आपल्याला ॲड करावे लागतात. स्पेस वेक्टर मॉड्युलेशन ही एक मॉड्युलेशनची एक PWM मेथड आहे आणि त्या मेथडमध्ये आपण हा थर्ड हार्मोनिक्स हा ॲड करत असतो. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. त्यामध्ये इवन सिग्नल आहे. इवन सिग्नल आता एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ मायनस टी आणि हा इवन सिग्नल आहे. त्याचप्रमाणे हा हाफ वेव्ह सिमेट्रिक पण आहे. मगाशी आपण जे बघितले ते हाफ वेव्ह सिमेट्रिक होते पण ऑड सिग्नल होते. आता हाफ वेव्ह सिमेट्रिक आहे आणि इवन सिग्नल आहे. हाफ वेव्ह सिमेट्रिक असल्यामुळे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक ते आपण आधी बघितली त्याप्रमाणे या ठिकाणी वेव्हफॉर्म आपली हाफ वेव्ह सिमेट्री असल्यामुळे आपल्याला डीसी टर्म झिरो झाले. परंतु हाफ वेव्ह सिमेट्री असली तरी सुद्धा ती वेव्हफॉर्म जी आहे ती इवन वेव्हफॉर्म होतीच. ती इवन वेव्हफॉर्म असल्यामुळे BH इज इक्वल टू झिरो झालेलं आहे. पण ऑड टर्म आपल्याला मिळालेले आहे. ऑड टर्म मध्ये सुद्धा थर्ड हार्मोनिक्स किंवा थर्ड मल्टिपल ऑफ 3 जर बघितलं 3, 6, 9 H इज इक्वल टू 3, 6, 9 हे टर्म हे सगळे झिरो झालेले आहेत. हे झिरो झालेले आहेत कारण ही वेव्हफॉर्म जी होती ही भले इवन सिग्नल असेल परंतु त्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जी हाफ वेव्ह सिमेट्रिक होती आणि हाफ वेव्ह सिमेट्रिक असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला थर्ड टर्म जे आहेत ते झिरो झालेले दिसत आहेत.
आता ह्या ज्या वेव्हफॉर्म मी दाखवतोय त्या GNU प्लॉटने आपण काढलेल्या आहेत आणि ह्या वेव्हफॉर्म काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या ऑड वेव्हफॉर्म असल्यामुळे त्यामध्ये तुम्हाला BH म्हणजे इवन टर्म हे दिसणार नाहीत. फक्त ऑड टर्म दिसतील. त्या ऑड टर्ममध्ये सुद्धा तुम्हाला ऑड हार्मोनिक्स म्हणजे 1, 7, 5, 9 असे हार्मोनिक्स दिसतील. मल्टिपल ऑफ 3 चे जे हार्मोनिक्स आहेत ते तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे इथे फंडामेंटल अँड फिफ्थ हार्मोनिक्स म्हणजे फंडामेंटलमध्ये फिफ्थ हार्मोनिक्स ॲड केलं, फंडामेंटलमध्ये फिफ्थ आणि सेवन्थ ॲड केलं. असे एक 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 ॲड करत गेलं. फिफ्थ, सेवन्थ, 11th, फिफ्थ, सेवन्थ, 11th अँड 13 आणि लास्टला फिफ्थ, सेवन्थ, 11th, 13, 17 आणि 19 असे वेव्हफॉर्म असे हार्मोनिक्स म्हणजे ह्या ऑर्डरचे ऑड हार्मोनिक्स हे ॲड करत गेलं. त्यामुळे ही वेव्हफॉर्म ऑड वेव्हफॉर्म असून या ऑड वेव्हफॉर्ममध्ये इवन टर्म हे ऑड टर्म असल्यामुळे यामध्ये BH हा राहिलेला आहे आणि BH मध्ये सुद्धा ऑड हार्मोनिक्स जे आहेत हे ऑड हार्मोनिक्स तुम्हाला इथे मिळालेले आहेत. पण तो ऑड हार्मोनिक्स मध्ये सुद्धा थर्ड हार्मोनिक्स हा कुठेही तुम्हाला दिसत नाहीये. आणि यामध्ये अजून एक गोष्ट आहे की ही यामध्ये DC व्हॅल्यू ही सुद्धा 0 झालेली आहे. आता जो सिग्नल दाखवलाय तो इवन सिग्नल आहे आणि त्याच्यामध्ये हाफ वेव्ह सिमेट्रिक आहे. याचा अर्थ यामध्ये DC कंपोनंट 0 असणार कारण हाफ वेव्ह सिमेट्रिक आहे. शिवाय हा सिग्नल इवन सिग्नल असल्यामुळे BH इज इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजे AH चा टर्म मिळणार, AH चा टर्म नॉन 0 असेल आणि हा AH चा टर्म हा इथे प्लॉट केलेला आहे. म्हणजे कॉस टर्म हा तुम्हाला कोसाइन टर्म हे तुम्हाला इथे मिळतील आणि ते फोरियर सिरीजमध्ये मिळाल्यानंतर ह्या अशा वेव्हफॉर्म आपल्याला मिळतील. यामध्ये आपल्याला पुन्हा जे ऑड हार्मोनिक्स आहेत ते मिळालेले आहेत. म्हणजे इवन टर्म हे 0 असले, ऑड टर्म फक्त प्रेझेंट आहेत, पण ऑड टर्म मधले ऑड हार्मोनिक्स हे आपल्याला मिळालेले आहेत, पण त्यात सुद्धा थर्ड हार्मोनिक्स हा आपल्याला मिळालेला नाही. तर इवन सिग्नल BH इज इक्वल टू 0 आणि BH इज इक्वल टू 0 असल्यामुळे AH आपल्याला मिळणार, AH हा नॉन 0 राहील आणि AH मध्ये सुद्धा आपल्याला थर्ड हार्मोनिक्स हे 0 झालेले आहेत. कारण का तर ती हाफ वेव्ह सिमेट्रिक वेव्हफॉर्म आहे आणि त्याचप्रमाणे DC कंपोनंट हा सुद्धा 0. आज हे लेक्चर मी इथेच संपवतो. अजून काही लेक्चर्स मी हार्मोनिक्स या टॉपिकवर अपलोड करणार आहे. लवकरच आपल्याला ते उपलब्ध होतील. धन्यवाद.